आणि सन्माननीय दाजी यांच्याकडनं 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या बाहेर ज्यांनी कोणी शेकोटी पेटवलेली आहे विनंती करूयात की ती शेकोटी बंद करा. पंचांना सुद्धा विनंती आहे, चला मॅचकडे आपण सुरुवात करूयात. एकविरा थळ संघाला विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फायनलची रात्र अर्थातच 7 डिसेंबरला आपण खेळतोय. आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन म्हणून सुद्धा आजच्या दिवसाला म्हटलं गेलं. भारतीय लष्कर ध्वज दिन म्हणून सुद्धा आजच्या दिवसाकडे बघितलं गेलं. चला पंचांना विनंती आहे आपण खेळाडूंना सक्त ताकीद द्यायची. वळीयत मैदानाच्या आत 24 चेंडू ठरवतील की ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 मध्ये पहिला फायनली संघ कोण असेल. स्ट्राइक एंड वरती राज बिरगावले पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये सुद्धा प्रेक्षणीय मॅच मध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली असा राज बिरगावले मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. अर्थातच रोहा तालुक्याचा मानाचा चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावीर चषक मध्ये 7 चेंडूंमध्ये 7 षटकार लगावण्याचा पराक्रम हा त्याच्या नावावरती राहिलाय. आणि त्याचमुळे का होईना सोमजाई तिसे संघ त्याच्यावरती आत्मविश्वास ठेवते आणि या विश्वासाला साजेशी कामगिरी त्याने नेहमीच केलेली आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुमित पत्रे सज्ज झालाय. दी अलिबाग एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख, वेगवान गोलंदाजी आणि ज्या वेळेला ज्या संघाचा वेगवान गोलंदाज कॅप्टन झालाय ना तो संघ गोलंदाजीमध्ये भरभक्कम असतो हे नेहमीच आपण पाहिलंय. आणि थळ संघाची ही एक ख्याती आहे की त्यांच्याकडे चांगले गोलंदाज तयार होतात. ही गावाची परंपरा आहे. चला सेमीफायनलच्या लढतीत सुरू करूयात. पहिलाच बॉल आसमानी टोले जंग षटकार. काय कमालीच आहे. एका वेगवान गोलंदाजाचं यापेक्षा वेगळं स्वागत काय केलं जाईल. काय कमालीचा फटका खेचलाय बघा. पुन्हा एकदा रिप्ले. चेंडूची वाट पाहिली गेली आणि तदनंतर खेळलेला हा फटका कौतुकास पात्र आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात. जीवनदान मिळालंय. गलती करो गलतियां करो, कैच छोड़ने की गलती कभी ना करो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. सन्मित्र त्याच्याकडनं ही कॅच सुटली गेली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अशा कॅचेस हे हाफ चान्सेस कन्वर्ट झाले पाहिजेत. 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंड वरती आता मात्र राहुल पाहायला मिळतोय. वेगावरती सुवार होऊन गोलंदाजी. ही खेळपट्टीची एक आनंद वेगळा आहे. कधी चेंडू टप्पा पडल्यावरती खाली राहतो, कधी वरती राहतो. सकाळच्या आपण जर सुरुवातीला पाहिलं ना तर कोरडी विकेट होती ज्याच्यामुळे गोलंदाजांसाठी अनुकूल असलेली ही खेळपट्टी पाहायला गेली. मुरली बाईद यांचं आपण कौतुक करूया ज्यांनी ही खेळपट्टी तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांचा क्रिकेटचा दांडगा अनुभव आपण नेहमी अनुभवलाय आणि त्यांच्या माध्यमातून विकेट ही तयार करण्यात आली आहे. यावेळेला बॅक टू द बॉलर. मिडॉनच्या डोक्यावरून सणसणीत हाणलाय चौकार. आडवा बॅट नाही
मिडल ऑफ द बॅट केला, मिडॉनच्या डोक्यावरून चौकार खेचलाय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ज्याला म्हणतात. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे, त्याला फक्त पार करायचं होतं. रिस्क घेतली, रिस्क घेतो इसके असं म्हटलं जातं. कमालीचा फटका मैदानाच्या आत. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मात्र निर्जन स्थळी ट्रॅव्हल करतोय. 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. हे दोन्ही फलंदाज ज्यांनी असोसिएशन या फॉर्मॅटमध्ये अर्धशतकं झळकावलीत. चांगला खेळ या दोन्ही खेळाडूंनी दाखवलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. बिनबाद 12 अशा सुसज्ज स्थितीमध्ये हा सामना जाऊन पोहोचलाय. सोमजाई तिसे संघ प्रथमतः फलंदाजी करतोय आणि सुरुवात चांगली झाली आहे. मोठा फटका, फिरवली बॅट, शॉट आहे खास, घेतलाय गोलंदाजाचा क्लास. हाच असतो क्रिकेटचा सहवास. व्हॉट अ शॉट. जी मैदानाच्या आत केलेली पाहायला मिळते. सुमित पत्रेच्या गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केलेत. फटके खेळायचेत, आक्रमण करायचे तर प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण करायचंय. हा एक पॅटर्न आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये आता मात्र बदलाव करण्यात येईल. आशांक साखरकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल, जिथे स्ट्राईक एंडवरती राहुल आहे. दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना दिलेली ही साथ कौतुकास पात्र आहे. एकविरा थळ संघ आपण पाहिला तर तालुका निहाय गाव टू गाव या फॉर्मॅटमधून वर आला. तदनंतर सोमजाई तिसे संघ असोसिएशन या फॉर्मॅटमधून वर आलाय. दोन्ही संघांनी चांगला खेळ करून दाखवला. एका क्षणाला वाटत होतं की एकविरा थळ संघ थोडा वरचढ ठरेल की काय, मात्र तिसे संघाने दाखवलं की क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू येणं होत नाही तोपर्यंत मॅचचा रिझल्ट सांगणं डिफिकल्ट आहे. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्य त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, एक धाव अगदी सहज पूर्ण केली. 19 ही धावसंख्या जरूर जमा झाली आहे. राज बिरगावले म्हणजे राजा माणूस आणि आज राजाने प्रजेला खुश केले यात तीळ मात्र शंका नाहीये. 3 चेंडूंचा सामना केला, 2 षटकार खेचलेत. गोलंदाजीसाठी आशांक साखरकर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, फलंदाज बाद. महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला. शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंगची समाप्ती झाली आहे. तिसे संघासाठी राज बिरगावलेची इनिंग किती महत्वाची होते हे येणाऱ्या टाळ्या सांगतायत. चांगला खेळ पाहायला मिळाला. या फटक्यामध्ये चुकलं काय याच्याबद्दलची चर्चा केली पाहिजे. जाणीवपूर्वक आशांकने ऑफस्टंपच्या बाहेर खूप बॉल टाकला होता. त्याला ऑनसाइडच्या दिशेने खेचताना थोडी ताकद कमी पडली, एलिव्हेशन कमी पडलं आणि त्याचमुळे का होईना सीमारेषे नजदीक पेट्रोलिंग करणाऱ्या अजिंक्यने कोणतीही चूक न करता पहिला ब्रेकथ्रू मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचललाय. ब्रेकथ्रू स्पेशलिस्ट आशांक साखरकरने पुन्हा एकदा फलंदाजाला बाद केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ऋतिक निवाते. बॅटची इज जरूर लागली. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तटस्थ आहेत. फील्ड चांगल्या प्रकारची झाली आहे. 1 धाव इथून मात्र मिळाली आहे. 20 ही धावसंख्या आपण पाहतोय.
सोमजाई तिसे संघाच्या खात्यामध्ये धावा बरोबर योग्य झालेत. इथून एखादी पार्टनरशिप करावी लागेल. आशांक साखरकरची गोलंदाजी आतापर्यंत अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते. अपस्टंपच्या बाहेरचा बॉल जाणीवपूर्वक शरीरापासून दूर ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी. स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. सुमेधने चुका केल्या. सुमेधने ओव्हरपिच बॉल टाकले. सुमेधच्या लेंथ वरती नियंत्रण नव्हतं आणि तदनंतर मात्र राज आणि राहुल या फॅक्टरने त्यांनी कमालीची फटकेबाजी केली होती. आशांक मात्र वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या लांबच लांब बॉल पकडला गेला. वाईडची घोषणा केली. 21 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सोमजाई तिसे संघासाठी पहिले तीनही फलंदाज RRR होते, अर्थात राहुल, राज आणि ऋतिक. मोठा फटका खेळलाय. चाबूक फटका खेळलाय. टाळ्यांचा कडकडाट येणारा फटका खेळलाय. षटकार. राहुल भाईच्या बाट मधून आलेला हा षटकार. डीजे मास्टरने सुद्धा राहुल नावाला दर्जा दिलाय. काय कमालीचा फटका खेळलाय. वेगवान चेंडू. आणखीन एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र असफल ठरतोय. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची सांगता. 27 धावा. 13.50 ची सरासरी. काय कमावलं काय गमावलं याबद्दल चर्चा करूयात. सुमित पत्रेवरती हल्लाबोल केला. तब्बल 18 धावा खर्च केल्या. आशांक साखरकरने ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि 9 धावा खर्च करत एका फलंदाजाला बाद सुद्धा केले. बाद कोणाला केलं? राज बिरगावलेला केला, जो महत्वपूर्ण खेळाडू होता. सोमजाई तिसे विरुद्ध एकविरा थळ या 2 संघादरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तुल्यबल लढत आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी सोहम आलाय. सोहम एक युवा गोलंदाज आहे आणि म्हणूनच का होईना सोमजाई तिसे यांनी ओमेगा 50-50 यासाठी त्याची निवड केली आहे. 27 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा चांगल्या झाल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आर पार खेळलाय. मोठा फटका. एका बाजूला ऋतिक ऐकायला मागत नाहीये, दुसऱ्या बाजूला डीजे मेहुल ऐकायला मागत नाहीये. काय कमालीचा फटका खेळलाय. 33 धावसंख्या आपण पाहतोय. सोहमच्या गोलंदाजीला आसमान दाखवलंय. हा नुसता षटकार नाहीये, हा आगाज आहे. हे सांगितलं जातंय तुम्ही जर चुका कराल तर त्या चुकांवरती आम्ही शिक्षा ठोठावणार. तिसऱ्या षटकामध्ये ओमेगा 50-50 मध्ये तुम्हाला 14 धावा करायच्या आहेत. केल्या तर 6 धावांचा बोनस मिळेल. वाचवल्या तर अपोनंट संघाच्या 6 धावा कमी होतील. यावेळेला वेगावरती स्वार झालाय. सोहमने सुद्धा सांगितलंय मी चांगल्या तालमीत तयार झालोय. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. कभी खुशी तर कभी गम. 33 धावसंख्या आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बॅटची मोठी एज लागली आहे. कॅच कोण पकडणार? गोलंदाज स्वतः आपला फॉलो थ्रू एक्सटेंड करतोय. फलंदाज बाद. कॅच नक्की कोणी पकडायची यावरती चर्चासत्र रंगलं. गोलंदाज म्हणाला ही माझी कॅच आहे, मी पकडणार, माझ्या हक्काची विकेट आहे आणि ती या ठिकाणी मिळाली आहे सुद्धा. इथून मात्र आपण पाहतो ऋतिक
इथून बाद झाला, एक षटकार जरूर आला, मात्र आणखीन एक मोठी इनिंग बिल्ड करता येऊ शकली असती. थोडं सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं होतं, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर उर्वरित आपण जर बघितलं ना तर 5 बॉलमध्ये हव्या होत्या त्या म्हणजे 8 धावा, आणि मग असं असताना 2 चेंडू इथून वाया गेलेत. उर्वरित 3 बॉलमध्ये 8 धावा करणं बंधनकारक आहे, अन्यथा की ये कराय पे पाणी फेर दिया म्हणतात ना, तशी परिस्थिती उद्भवू शकते. कारण या षटकात जर 14 धावा नाही आल्या तर तुमच्या स्कोअरमधून 6 धावा मायनस होतील, हे विसरून चालणार नाही आहे. आणि मग असं असताना फलंदाजीसाठी शुभम आलाय. मिडऑफच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बघा काय कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. प्रकाश हालेखाना त्या ठिकाणी संपूर्ण समर्पण पाहायला मिळाले. 34 ही धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जमा झाली आहे. पहिला चेंडू षटकार येऊन सुद्धा तदनंतरचे 3 चेंडू अचूक टप्प्यावरती आलेत. त्या 3 मध्ये एक विकेट सुद्धा मिळाली आहे. मोठा फटका आलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचं काय कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट बघा काय कमालीची आहे. 2 धावा मिळाल्यात. धावफलकावरती 36 ही धावसंख्या. ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल अजिंक्यचे एफर्ट्स काय कमालीचे होते. संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत. एफर्ट्स बघा कमालीचे आहेत. या षटकामध्ये नजर टाकूयात. आतापर्यंत 9 धावा आल्यात. जर षटकार खेचला गेला तर तुम्हाला बोनस मिळेल, म्हणजे अर्थात 5 धावांची आवश्यकता आहे अजूनही. जर मोठा फटका नाही आला तर तुमच्या खात्यातून 6 धावा मायनस केल्या जातील. 36 ऑन स्कोरबोर्ड. कमालीचा बॉल, कमालीचा कंट्रोल. युवा गोलंदाजांनी खरंच चांगली कामगिरी केली आहे. सोहमचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो. आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव खूप मोठं होईल, यात तिळ मात्र शंका नाही आहे. धावफलकावरती 36 धावा जमा झाल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 9 धावा आल्यात. याचा अर्थ काय? या स्पर्धेच्या नियमानुसार आता मात्र टोटल स्कोअर मधून 6 धावा वजा केल्या जातील. म्हणजे काय तर 3 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावरती 30 धावा. बघा धुकं आलंय, थंडी वाढली आहे, तरी सुद्धा रसिक मायव्या प्रेक्षकांचं प्रेम या स्पर्धेसाठी या खेळाडूंसाठी पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आपण पाहतो जयेश लट आलाय. स्ट्राइक एंड वरती शुभम आहे. धावफलकावरती 36 ही धावसंख्या, माफ करा 30 धावा लागल्यात. ऑन साइडच्या दिशेने फटका खेळून काढलाय. 1 धाव इथून मात्र मिळणार आहे. 31 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. सोमजाई तिसी संघासाठी महत्त्वाचं काय आहे तर इथून जास्तीत जास्त मोठे फटके खेळावे लागतील. एकविरा थळ संघासाठी महत्त्वाचं काय आहे, जे चाललंय ते त्याच रनरेटने चालू ठेवायचं आहे. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकांना चुकी झाली.
चेंडू सीमारेषा पार चौकार. चौकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 35 पर्यंत पोहोचली होती. त्यात टाकूयात 6ची भर. षटकार. नाम तो सुना ही होगा. जबरदस्त धाटणीची फटकेबाजी. 41 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. शेवटचे षटक टाकण्यासाठी जयेशला गोलंदाजीसाठी बोलवलं. मी म्हणेन शेवटचे षटक टाकणारा गोलंदाज आपल्यासाठी हुकमाचा एक्का असला पाहिजे. आणि मग असं असताना जयेशवरती केलेलं हल्ला बोल. सोमजाई तिसे संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. शेवटपर्यंत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या बळावरती चांगला खेळ करतायत. आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक षटकार. भाई साहब कहा पड़ रहे हो चक्कर में, कोई नहीं है राहुल के टक्कर में. काय फटकेबाजी करतोय. मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी. 12 बॉल्स मध्ये 30 धावांची आक्रमक खेळी राहुलच्या बॅटमधून आलेली आपण पाहतोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचल्यानंतर म्हणतोय बूस्ट इज द पॉवर ऑफ माय एनर्जी. काय कमालीचा फटका खेळलाय. ही पार्टनरशिप नाही आहे, ही आपल्या संघाला एक मोमेंटम शिफ्ट करून देण्यासाठीची स्ट्रॅटेजी आहे. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला क्षेत्ररक्षक आशांक साखरकरचं सेन्सिबल क्रिकेट. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. धावफलक आता मात्र 50च्या उंबरठ्यावरती आलंय. 49 धावा धावफलकावरती लागले आहेत. ना भूतो ना भविष्यतही असा खेळ मैदानाच्या आत. जयेशच्या पहिल्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी इनिंग्स मधील. मोठा फटका, तडाका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आदिल त्या ठिकाणी आहे. मी म्हणेन आपल्या संघासाठी या 4 धावा वाचवल्यात. एकदा आदिलसाठी जोरदार टाळ्या जाऊ देत मित्रांनो. काय कमालीचा खेळ केलाय. वाचवलेल्या या 4 धावा आपल्या संघातील फलंदाजांना सेकंड इनिंग मध्ये मदत करतील. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती सोमजाई तिसे संघाच्या खात्यामध्ये देणगी जमा झाली आहे. अर्थात 51 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 52 धावांची आवश्यकता असणार आहे. एकदा राहुलची इनिंग आवडली असेल मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक होतकरू खेळाडू तिसे गावाला बिलॉंग करत असताना सलामीसाठी आला आणि अलिबाग संघाला चांगली लढत दिली आहे. द्वंद्व चांगला आहे. कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वैयक्तिक 32 धावसंख्येवरती नाबाद राहिलाय. माफ करा 34 या धावसंख्येवरती तो नाबाद राहिलाय. अभेद्य खेळ राहिलाय. एक अभूतपूर्व खेळ. 24 चेंडू 52 धावांची आवश्यकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचा हा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 51 धावा जमा झालेत. 52 धावांचं आव्हान. एका बाजूला एकविरा थळ संघ तर दुसऱ्या बाजूला सोमजाई तिसे संघ असणार आहे. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, चला ऐकूयात आपण किशोर कोकरे यांचा आवाज. थँक्यू.
चला नाणेफेकीसाठी यायचंय. अप्पा 11 अलिबाग संघ आणि विराट 11 उरण संघ दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचे. अप्पा 11 संघाचा कर्णधार अक्षय लगेचच या आणि विराट 11 संघाचा उरण अर्थात समर्थ लगेच यायचे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहोत सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 2. आजचा दिवस अंतिम आहे आणि एक महत्वाची लढत, पहिली सेमीफायनल. एका बाजूला सोमजाई तिसे विरोधामध्ये खेळत असताना मुग्धा वेदा 11 थळ या दोन संघादरम्यानची लढत आपल्या भेटीला आली आहे. पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 51 धावा बनवल्या होत्या. 52चं टार्गेट सेट केलं गेलं. टीम मुग्धा वेदा 11 21 थळ हा संघ सध्याच्या घडीला उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती राज आपल्याला पाहायला मिळतात आणि बॅटिंग साठी नागेश शीद आहेत. पहिलाच बॉल अडबा बॅट ऑन साईडला खेळलाय. बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर सीमा पार. धावा आल्या 4. चौकार. जाते गोलंदाजीला राज पाहायला मिळाले आणि राजच्या पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवला बॅटर नागेश शीदच्या बॅट मधनं पहिल्याच बॉल वर चौकार असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल गोलंदाज राज. पुढचा बॉल आपटागर बॉल होता. अडबा बॅटने खेळण्याचा मनसुबा होता. बॅटचा आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होतं. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला गेला आणि मिड विकेट पर्यंत चेंडूने ट्रॅव्हल केलं. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 5 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावरती आलात. नागेश शीद आणि किरणची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते टीम मुग्धा वेदा 21 थळ या संघाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला. बॉलच बॅक ड्राईव्ह. फिल्डर आहेत राज. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते राज भिरगावलेच्या माध्यमातून. धावा वाचवल्या गेल्या राज भिरगावलेच्या माध्यमातून. एक सिंगल या चेंडूवरती आले आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावले. स्कोर कार्ड वरती धावा 6 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक मार्गस्थ असताना P1 पॉवर प्लेचं षटक राजच्या हातामध्ये चेंडू आणि राजनं पहिला बॉल वरती चौकार जरूर आला त्याच्या विरोधामध्ये. तदनंतर तितक्याच ताकदीनं कमबॅक देखील केलाय. धावा वाचवलेल्या पाहायला मिळाल्या. लो फुल टॉस बॉल अडबा बॅटनं सेटला खेळत फिल्डर आहेत. चांगली फेकी होते. मैदानाच्या आतमध्ये फील्ड देखील चांगलं केलं गेलंय. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धाव संख्या 7 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 7 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिला बॉल वरती मोठा फटकाला चौकार आला होता नागेश शीदच्या बॅट मधनं. परंतु तदनंतर केलेलं कमबॅक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असणार आहे. चार बॉल मध्ये धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग पहिल्या पूर्वार्धामध्ये सोमजाई तिसे संघाची चांगल्या थाटणीची पाहायला मिळाली. राहुलनं स्वप्नावत सुरुवात केली आणि 34 धावांचं योगदान त्यानं सोमजाई तिसे संघासाठी दिलं. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरने खेळत असताना राहुल आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या दिवशी अर्धशतक देखील त्याच्या नावे आपल्याला पाहायला मिळालं. सातत्याने योगदान त्यानं श्री सोमजाई तिसे संघाला दिलंय आणि शेवटपर्यंत लढत असताना देखील आपण त्याला पाहिलंय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 7 या अंकावरती आहेत. सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला फिल्डर किरण आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल राज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. आर्म बॅटला ऑन साईडला
किरणच्या बॅटमधनं डीप मिड विकेटला बॉल हवाई सफर केली आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. मोठा फटका आला किरणच्या बॅटमधनं 6 धावा पाहायला मिळाल्या. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला 5 बॉलचा खेळ झाला. समाचार घेतलं गेलं किरणच्या माध्यमातून 5व्या बॉलवरती आसमान दाखवलं. राज या गोलंदाजाला षटकार त्याच्या विरोधामध्ये खेचलेला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग किरणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात नागेशने केली. चौकार नागेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि आता सध्या किरणच्या बॅटमधून षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातीला पुढचा बॉल गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये दाखल होत असताना राज हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय किरणच्या बॅटमधून. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. षटकार 2025 चित्तथरार आपण अनुभवतोय. चला कर्णधार विराट 11 उरण संघ आपण उपस्थित व्हा. समर्थकडू प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. अप्पा 11 अलिबाग संघाचा कर्णधार आलेला आहे. विराट 11 उरण संघ समर्थकडू लगेचच यायचंय. दिरंगाई करू नका मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण आला नाहीत तर आणखीन एक षटक कमी करावं लागेल. त्यामुळे विराट 11 उरण संघ कर्णधार लगेच पाठवायचा आहे. ओव्हर टू यू किशोर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19व्या धावफलकावरती राज्या विरोधामध्ये 2 बॅक टू बॅकचे षटकार किरणच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. संघाची टोटल 19 वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज बिरगावले आपल्याला पाहायला मिळतील. राज बिरगावलेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना इन्व्हाइट केलं गेलाय. या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, कमबॅक करणं तितकंसं अपेक्षित आहे टीम श्री सोमजाई तिसे या संघाच्या माध्यमातून. कारण की पहिले गोलंदाज खूप सारे महागडे ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. 6 चेंडू मध्ये 19 धावा खर्च केल्या राज या गोलंदाजाने. आता राज बिरगावले याच्या हातामध्ये चेंडू आहे. बॅटिंगसाठी नागेशशी साथीला किरण हे 2 बॅटर महत्वाचे आहेत. दोघांच्याही बॅटमध्ये धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहा नागेशशी 3 बॉल फेस केले. 6 धावा त्याच्या बॅटमधनं. साथीला किरण आहेत 3 बॉल फेस केला आणि 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. यावेळेस बॉल प्रचंड वेगाने टप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. जी उंची अपेक्षित होती बॅटर नागेशला ती उंची मिळत नाहीये. अगदी खालून बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगत होते. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबला गेले. जिथे धावफलकावरती धावा 19 अंकावरती पाहायला मिळतात. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅट स्टेटला खेळत असताना बॅटर पाहायला मिळाला. खराब प्रदर्शन राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु बॅकअप चांगलं राहिलंय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 53-52चा पाठलाग करायचा आतापर्यंत बनवला गेल्या 21 धावा. राज बिरगावलेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेला केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये लॉंग ऑनला चांगलं फिल्डिंग केली गेली. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली. राज बिरगावले चांगली गोलंदाजी करतात. नागेशला मोठा फटका खेळू देत नाहीये. सिंगल आता सध्या नागेशच्या बॅटमधून आली. समोर किरण आहेत. आणखीन एक अप्रतिम फटका. विश्वसनीय स्ट्रोक. बॉलला फेकून दिले डीपीड विकेटला. पुन्हा एकदा बॉल हवाई सफर केली आहे. 6 धावा. अप्रतिम बॅटिंग किरणच्या बॅटमधून पाहायला मिळाली. बॅक टू बॅकचा 3रा षटकार. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 बॉल वरती
2 हल्ले चढवले आणि आता राज भिरगावलेला देखील आसमान दाखवलंय. यावेळेसचा बॉल खराब चेंडू पाहायला मिळाला. बॉल निघून गेला. लॉंग स्टॉप 22-6 चौका. आणि त्यानंतर 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धाव संख्या 32 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 13 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता असणार आहे. आणखीन एक चांगला चेंडू टप्पा पडला. बादशी लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक धक्का बसतोय टीम मुग्धावेदा 11 थळ या संघाला. बॅट उरण संघ आपल्याला हा शेवटचा पुकार आहे. अप्पा 11 अलिबाग संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. समर्थ कडू आणि टीम हा शेवटचा पुकार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, 2 षटकं झालीत तरी सुद्धा आपल्या संघाचा कर्णधार इथे उपस्थित होत नाहीये. विनंती आहे आपल्याला की त्वरित यायचंय. 12 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावा आल्या 32. ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक निवाते गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर 14 धावेचं टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं. बोनस स्वरूपामध्ये 6 धावा तुम्हाला मिळणार आहेत. अर्थातच या षटकामध्ये जर टार्गेट कंप्लीट केलं ना तर मॅच देखील विन होत असताना मुग्धावेदा 21 थळा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, मैदानाचा एकंदरीत विचार केला तर मैदानामध्ये खूप सारं धोके येत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि साईड कॅमेरा अँगल देखील. थँक्यू. आपण टॉस करून घेऊयात. एका बाजूला अप्पा 11 अलिबाग संघ, दुसऱ्या बाजूला विराट 11 उरण संघ असणार आहे. हेड मागितलाय आणि टेल पडलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय विराट 11 उरण संघ. समर्थ प्रथमतः काय स्वीकाराल? फिल्डिंग. ऑल राईट, विश ऑल द बेस्ट. मॅच चालू आहे. वळूयात के यांच्याकडे. थँक्यू. साइड कॅमेरा अँगलच्या समोर धुकाला, त्या अनुषंगाने साइड अँगल भेटणार नाहीये. पंचांना देखील विनंती आहे. धुक्यामुळे कॅमेरामध्ये काहीच क्षणचित्र येत नाहीत साइड अँगल कॅमेरामध्ये. 12 बॉलचा खेळ. स्कोर कार्ड वरती धावा 32 आपल्याला पाहायला मिळतात. ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हरचा हे षटक ऋतिक निवातेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. 12 बॉलचा खेळ बाकी 20 ची आवश्यकता. जर चॅलेंज कंप्लीट केलं तर 6 धावा बोनस स्वरूपामध्ये मिळणार आहेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला नागेशच्या बॅट मधून अप्रतिम फटका बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. ऋतिक निवादेच्या पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं गेलं. नागेशच्या बॅटमधनं हा पहिला षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 38 या अंकावरती. 38 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग किरण आणि नागेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. नवीन आलेले बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आदिल कुरेशी आपल्याला पाहायला मिळतात. अलिबाग तालुक्यातील आणखी एक महत्वाचे खेळाडू सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत. यावेळेस बॉल अलिबाग बॅट नॉन सेटला गेले. डीप मध्ये राहुल आहेत. वेगाने चेंडू मारतायत. एकच धाव तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक 39 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतं. 39 धावा धावफलकावरती येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 13 धावेची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल ऑफ ट्रॅकर बॅट ऑन साइडला गॅप मध्ये खेळले. बॉल निघून चालला. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. धाव आल्या 4 चौकार.
मला चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 43 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाला. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ पाहिला आणि 3 बॉल मध्ये 11 धावा धाव फलकावरती आल्या. इथून येणाऱ्या 3 बॉल मध्ये 3 धावा आल्या. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलची मागणी केली जाते. बॉलची पूर्तता देखील लगेचच करायची. 48 धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी अजून देखील 9 धावेची आवश्यकता आहे. परंतु जर या 3 बॉल मध्ये 3 धावा जरी केल्या तरी चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आपण टार्गेट कंप्लीट केलं. त्या अनुषंगाने 6 धावा बोनस स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि विजय तिथेच तुम्हाला मिळणार आहे. थोडेसे महागडे ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. 12 धावा राज बिरगावलेच्या विरोधामध्ये आल्या. ऋतिक निवादे पहिल्या 3 बॉल मध्ये 11 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ऋतिक षटकातील पुढचा बॉल अडबा पाटणा सेटला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये फिल्डर राहुल बॉलवर त्याला एक सिंगल. सचिन आहे त्या वेळेला. सचिन बॉलवर त्याला अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावफलकावरती धावा 44 अंकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. चॅलेंज कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला 2 बॉल या षटकामध्ये बाकी आहे. चॅलेंज कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला 2 बॉल मध्ये 2 धावा बनवाव्या लागतील. जर 2 धावा ऋतिक निवातेने रोखल्या तर 6 धावा देखील टीम तिसरे संघाला बोनस स्वरूपामध्ये मिळणार आहे. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला बॉलला फेकून दिलंय. बॉल निघून